आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते. ही महायुती जात्यात आहे, महाविकास आघाडी चुपाच आहे, एवढंच मी सांगतो. पाटील जो मुख्यमंत्री की तो सही करणार आरक्षणाची, मग ही वेळ तर येऊ दे. कारण त्यांना माहिती जरांगे पाटलाचा सट्टा पुन्हा काय होणार आहे. त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे, रस्ता महाराष्ट्रातले मराठी जरांगे पाटील यांना माफ करण्याचे जाहीरपणे मी सांगतो. आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते. महाविकास आघाडीचा शिक्का जरांगे पाटलावर मारायचा प्रयत्न होतो, हे अगोदर डोक्यातून काढा. त्या 5 दिवस झाले, ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. उद्या संध्याकाळचा उद्याचा सूर्य मावळेपर्यंत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा. नसता महाराष्ट्रात जाता जरांगे पाटलाचा सुद्धा आदेश पुन्हा मानणार नाही असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे, तरी सुद्धा समाज मागासलेला कसा ठरला? अहो, मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे. त्यांची आमची नाळ तुटलेली आहे. ते मराठा जातीत जन्मले, मराठ्याचे स्वतःला सोयी घोषित नेते म्हणत होते. मराठ्याचा नेता आता एकच आहे, जरांगे पाटील, ऊसतोड कामगाराचा पोरगा. त्याला फुकणं माहिती मराठ्याचं काय आहे. प्रस्तावित मराठी फक्त मोजतात आम्हाला. आजपर्यंत सांगा तुम्ही, महाराष्ट्रात किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आणलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एक दाखवा आजपर्यंत. एक नाही एक. आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते. कारण त्यांना माहिती जरांगे पाटलाचा सट्टा पुन्हा काय होणार आहे. आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू, तुम्ही नका करू. बघा रस्त्यावरून फिरू शकता का तुम्ही? म्हणजे असं नाही आता निवडून आलो जरांगे पाटला जोरावर आणि मग आता 2-4 दिवस फिरू.